अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता समिती बैठकीत आवाहन। शहरात घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले। काल दिनांक 16 जानेवारी रोजी सायंकाळी शांतता समितीची बैठक पोलीस ठाण्यात झाली। त्यात हे आवाहन करण्यात आले। उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, भाजप जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी नगरसेवक हेमंत पाटील, गोरक्ष सागर पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनवणे, शिवसेनेचे मनोज धनगर, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, माजी नगरसेवक इरफान मिर्झा, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, गणेश कुटे, छाया पाटील आदी उपस्थित होते। या बैठकीत उपस्थित राजकीय व सामाजिक पदाधिकारी यांनी विविध सूचना केल्या। श्री हिरे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन यावेळी केले। तसेच शहरात रात्री गर्दी करून फिरणाऱ्या टोळकीवर पोलीस विशेष नजर ठेवून असतील, त्यांच्या संशयास्पद हालचाली, कृत्य यावर लक्ष ठेवले जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले। तसेच सोशल मीडियावर चुकीचे संदेश टाकू नये, असे आवाहन त्यांनी केले। शहरात चुकीच्या पद्धतीने घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन बैठकीत उपस्थित सदस्यांनी केले। मान्यवर आणि नेते यांना बोलून शांतता कमिटीचं आयोजन केलं होतं। दोन्ही समाजाने एकत्र येऊन परत अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खरंच चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथे सगळ्यांसमोर बोलले आहेत। आणि शिरपूरवासियांना माझी विनंती आहे, जर अशा छोट्या मोठ्या घटना घडल्या त्यांनी परस्पर तिथे जागेवर निर्णय न घेता 112वर कॉल करावा, पोलीस स्टेशनच्या फोनवर फोन करावा, मला स्वतः फोन करावा। आम्ही तत्काळ त्या ठिकाणी येऊन तुमच्या भांडणाचं किंवा शंकेचं निरासन करू, किंवा प्रत्येक जागेवर निर्णय घेता प्रत्येकाने पोलीस स्टेशनची मदत घ्यावी, पोलिसांची मदत घ्यावी आणि अशा घटनांना परत होऊ नये यासाठी सर्व शिरपूरवासियांनी काळजी घ्यावी। धन्यवाद।